माझ्यातून तुझी उत्पत्ती झाली. तुमची कुठून झाली? तर माझी शिवातून झाली. शिवाची कुठून झाली? तर आदिशक्ती. मग मूळ झालं सगळ्यांचं एकच मूळ काय आलं? निराकार ना. मग महादेवाचं मूळ काय? निराकार आहे. गणपतीचं मूळ काय? निराकार आहे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, सखोबाई, पीर, पैगंबर, नानक हे सगळे कोण आहे? अदृश्य शक्तीच आहेत ना. आकारातून प्रगट झाले. आपलं आपलं कार्य केलं, कार्य केलं, संपलं, शरीर सोडलं, मोह ठेवलं. आम्ही पत्रात खाली लिहायचं आपला विश्वास, आपला मोह असा, आपला लोभ असा. लोभ, आम्ही काय लोभी नाहीये. आणि मग आम्हाला कसलाच लोभ नाही, कसलाच आम्हाला नाही लोभ नाहीये. कशाला टिकलाय संसारात? लोभ नाही तर निघा की मग. या केदारनाथाला लोभ आहे म्हणून तर का मला तर असं वाटतं मरते बिरते काय माहिती बघ यांचं कसं काय व्हायचं. त्यांना आमचा लोभ नाही, पण आम्हाला मात्र सगळ्यांचा लोभ आहे की आम्ही ब्रह्मत आहे, की हम है सब है, हम नाही तर कुछ नाही. हेच लय मोठं ब्रह्म. आम्ही नाही तर आमचंच नुकसान, पण आम्ही गेलो तर आमचं कुणाचंच नुकसान होणार. मग उदाहरण नाही की समुद्रातलं पाणी समुद्रातच पडलं तर ते एक होतं. तसंच आत्मा निराकार, आत्मेला लोक नाही, कारण आत्मा यत्र तत्र सर्वत्र. निराकाराला म्हणतात आत्मा. मग आत्मा कुठे? यत्र तत्र सर्वत्र. अशी कोणती जागा नाही की निराकार शक्ती. मग आपण कुठं असणार आहे? इथंच ना. आपण उद्या समजा शरीर सोडलं तर मन म्हणतात जैसी मती वैसी गती. हा, जशी मती म्हणजे त्यावेळेस तुमचा मुलात जीव गेला तर तुम्ही त्याच्याच पोटी नातवून त्या घरात येतात. बस जशी मती तुम्हाला त्यावेळेस कोण मायात जीव गेला तर मायात यावंच. पण मायेच्या पतीमध्ये जर गेला तर त्याला अभ्यास करावा लागणार आहे. तूच आहे, तूच आहे. कोण आहे? निराकार का? बघा बरं. तूच आहे, तुझ्या तिकडं बघावं, तिकडं तूच आहे. तुझ्याशिवाय काहीच नाही, तुझ्याशिवाय काय नाही. एक झाडाला सुद्धा आधार तुझंच, एक समुद्राला आधार तुझंच, एक पृथ्वीला आधार तूच आहे रे निराकार. तुझ्याशिवाय काय नाही. ऊर्जेवर तर चाललं ना सगळी सृष्टी ब्रह्मांड. मी हे सतत काय कमी पडन का? कारण तुमचा ओरा जर सांडायला लागला तर घरात सहजासहजी सहज सगळं होणार व्यवस्थित. कारण आनंद आहे ना. आनंद असताना कसं काय होणार? पण जर आम्ही कलियुगात म्हणजे आम्ही डायरेक्ट सतलोकात ना डायरेक्ट कुठं उतरतं? आणि कलियुगात काय आहे? बघताय ना अवतीभोवतीचं वातावरण काय आहे? कलियुगाच आहे ना. मग आता आपण म्हणून नको बाहेर सतयुगातच राहू, नाही.